साधू स्मरणिका जाहिरातदार मोठे देणगीदार त्यांना मोफत मिळेल. कोणी फुकट घ्यायचे नाही. 100 रुपये देऊन स्मरणिका घ्यायची आहे. सर्वांचे फोटो, सर्वांचा नामनिर्देश, ज्यांचं काम या धम्माच्या कार्यात आहे त्यांची आम्ही सगळ्यांची दखल घेतलेली आहे. कोण्या एकट्याचं हे काम नाही, कोण्या एकट्याच्या जीवावर हे नाही, तुमच्या सर्व बसलेल्या उपासकांच्या जीवावर ही परिषद आहे म्हणून याचा उल्लेख केला. वाशिम जिल्ह्यातून आल्या बघा आई हिंगोली आई, त्यांनी दान केलेलं आहे. धन्यवाद. तिथे दानपेटी ठेवलेली आहे. ज्यांना दान करायचे पेटी टाकून दान करायचं आहे. नाव पुकारण्यामध्ये आपला वेळ वाया जाईना. उपस्थित सर्व भिक्खू संघ, उपासक उपासिका, छोटेसे प्रस्तावना होईल. प्रास्ताविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व बी.आर. आंबेडकर स्मारक बुद्धविहार समिती पूर्णा ही संस्था स्थापन 1963 मध्ये स्थापन झालेली आहे. तत्कालीन रेल्वेचे कर्मचारी आमचे महादू चांदोजी साबळे, लक्ष्मण साबणे, यशवंतराव गायकवाड, जुनी मंडळी आज आपल्यामध्ये नाही. त्यांनी ही संस्था उभी केली. श्रीधरजी हट्टे कलेक्टर होते त्यावेळेला. जमीन देण्याचा कायदा सोपा होता. त्यांनी अर्धा एकर जमीन विहारासाठी त्यावेळेला दान केली आणि थोडी थोडी करून एक छोटं विहार त्यावेळेला उभं केलं. आमचे बंडूनाथ सोनवणे मिस्त्री होते, त्यांनी श्रमदान दिलं. 2 छोट्या खोल्या बाजूला बांधल्या. त्यावेळेला काय ते तमाशावर हे माहिती आहे तुम्हाला? दुसरं विचारत नाही. एक हरिभाऊ आंधळेकर तमाशाचा होता कार्यक्रम. इथे 4 आणि त्याला फीस होती. आमची काही मंडळी त्यांना भेटले आणि आमच्या विहाराला काही सहकार्य करा. त्यांचे काही पाहुणे मंडळी इथे भीमराव साळवे आणि काही होती मंडळी. त्यांनी एक कार्यक्रम दिला. 1,500 रुपयामध्ये 2 स्लॅबच्या खोल्या 1972ला बांधलेल्या आहेत केशव. तेव्हापासून ही संस्था काम करते. आमचे परभणीचे सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सिद्धार्थजी हाती वगैरे आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. यांनी परभणी ते मुंबई पदयात्रा लाखो उपासकांच्या साक्षीनं भिक्खू संघाचं ते तो पंचायत आहे ना, भिक्खू संघाचं स्वागत करा. लगेच पुष्प फार येऊ द्या. त्यांना काय करा, मंत्री महोदय अगोदर विहारात नाही. बाबासाहेब हार पण पूजा करून मग इकडे असते. 15 मिनिटांमध्ये पोहोचत आहेत मंत्री महोदय. त्यांना आधी विहारामध्ये घेऊन जा, नंतर इकडे. हळूहळू
भद्दे उपाले भद्दे राष्ट्रपाल यांनी एक छोटी मूर्ती त्यावेळेला राष्ट्रपाल भद्देजीनं दान केली होती, ती पुढे स्वरीजींनी, आणि एक छोटंसं विहार इथे